PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी तत्कालीन आघाडी सरकारने लादलेली शास्तीकर माफीच्या निर्णयाला 1 वर्ष पूर्ण झाले। या कालावधीमध्ये महापालिकेच्या तिजोरीत मूळ करापोटी तब्बल 152 कोटीहून अधिक रकमेचा भरणा झाला आहे। राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारने पिंपरी चिंचवड मधील गुंठा 1.5 गुंठा जागा घेऊन सर्वसामान्य नागरिकांनी बांधलेली घरे अनधिकृत ठरवली होती। या घरांना नियमित करण्यासाठी 2008 साली शास्तीकर लागू करण्यात आला। शास्तीकर मूळ करापेक्षा जास्त असल्यामुळे त्याचा भरणा करण्यात मिळकतधारकांनी उदासीनता दाखवली होती। त्यामुळे शास्तीकराची थकबाकी तब्बल 850 कोटींहून अधिक झाली होती। त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक प्रगतीवर परिणाम होत होता। या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी 2014 पासून शास्तीकर सरसकट माफ करण्याबाबत पाठपुरावा सुरू केला होता। 2017 मध्ये महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आली। त्यानंतर शास्तीकर माफ होईल अशी आशा होती। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शास्तीकर माफीचे आश्वासन दिले होते। मात्र 2019 मध्ये राज्यात सत्ता बदल झाला। महाविकास आघाडीच्या सत्ता काळात हा प्रश्न 2.5 वर्ष दुर्लक्षित झाला। त्यानंतर भाजपा, शिवसेना, शिंदे गट अशी महायुती सत्ता झाली। त्यानंतर आमदार लांडगे यांनी पाठपुरावा सक्षमपणे सुरू ठेवला होता। दरम्यान नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये 21 डिसेंबर 2022 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द खरा केला। पिंपरी चिंचवडकरांवर लादलेला शास्तीकर सरसकट माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। पाहू आकडेवारी काय सांगते ते। शास्तीकर माफ केल्याच्या निर्णयापासून म्हणजे दिनांक 22 डिसेंबर 2022 पासून 12 डिसेंबर 2023 पर्यंत शहरातील 18,039 मिळकतधारकांनी शास्तीकर माफीचा लाभ घेतला आहे। त्यापैकी 8,397 मिळकतधारकांनी शास्तीकर माफीचे प्रमाणपत्र घेतले आहे। या माध्यमातून महापालिका तिजोरीत 152 कोटी 99,60,346 रुपये जमा झाल्याची नोंद आहे। तसेच 323 कोटी 20,79,291 रुपये इतका शास्तीकर माफ करण्यात आला आहे। थकीत मूळ शास्तीकर जमा झाल्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे। सर्वसामान्य नागरिकांनी अर्धा गुंठा 1 गुंठा अशी जमीन घेऊन आपल्या हक्काचे घर उभारले होते। ती घरे अनधिकृत ठरवून तत्कालीन राज्य सरकारने सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांच्या मानगुटीवर शास्तीकर लादला होता। राज्य सरकारकडे याबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द खरा केला। सर्वच मिळकतधारकांनी मूळ कराची रक्कम भरून शास्तीकर माफीचे प्रमाणपत्र घ्यावे। महापालिकेची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करतो, अशी प्रतिक्रिया आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।